नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांच्या आमच्या यूट्यूब चॅनल रवनाथ नाट्य मंडळवर. तर आज आम्ही चाललो आहे केरळला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर. तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हॅलो गाईज. नमस्कार नमस्कार. हे बघा, आम्ही मॅप टाकलंय. माझं गाव आहे कलेन्यूर, पतनंतिट्टा डिस्ट्रिक्टमध्ये, आणि मॅपवर दाखवते 1 day 5 hours. परी पहिल्यांदा बघितलं असेल ना एवढं हे टाइम. तर तुला कसं वाटतंय की आम्ही केरळला जाणार? तू पहिल्यांदा जाणार आहे? खूप एक्साइटिंग वाटणार आहे आणि खूप मजा येणार आहे. एवढा पहिल्यांदा डिस्टन्स बघितला एवढा मोठा. आता बघूया पुढे कसं होणार आहे ते. हा, आम्ही लोणावालाला पोचलो आहे. तर आम्ही घेतलेलं आहे चॉकलेट वॉलनट फज. हे नक्की तुम्ही ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागते. सकाळचे 7 वाजलेत ना. सकाळचे 7 वाजले. मी आता क्रॉस केलाय मुंबई पुण्याचा टोल नाका. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्याकडून. आता आमचा पहिला टोल आला आहे आणि आम्ही ॲन्युअल पास घेतलेला आहे 3000चा. कारण हे लॉंग जर्नी आहे म्हणून हे परवडेल आम्हाला. चला, आता आम्ही थांबलोय ब्रेकफास्ट करायला. सध्या काय टेस्ट कशी आहे? बरोबर नाही आहे, अजिबात थांबू नका इकडे. बघू. इडली घेतली. कशा गाड्या चालवतात हेवी बघा. तिघं लाईनीत एका गाड्या चालतात हेवी. कशा गाड्या जातील? पूर्ण ट्रॅफिक. एका साईडने चालल्या पाहिजेत ना गाड्या. रोड अगदी मस्त आहे, डांबरी रोड आहे. मजा येते गाडी चालवायला. अजूनपर्यंत तरी रोड एकदम छान आहे. ट्रॅफिक पण आपल्याला भेटलं नाही ना. नाही ना, अजिबात नाही. पुण्याला लवकर आलो ना आपण. हो, मस्त आजूबाजूला एकदम शेती आहे. चांगलं आहे. साताराच्या पुढे काम चालू आहे बऱ्याच ठिकाणी. सो मध्ये मध्ये डायव्हर्जन आहेत बरेच. साताऱ्यापर्यंत मस्त रोड होता, डांबरी रोड होता. आता पुढे काम चालू आहे, तो बघूया डायव्हर्जन कुठपर्यंत काम चालू आहे. सो स्पीड जरा कमी झालाय आपला आता. 1 day दाखवतोय. 1 day 5 hours दाखवलेला जेव्हा आम्ही स्टार्ट केलेला. आता 1 day दाखवतोय 5 hours आम्ही कंप्लीट केले. शेती बघा, साताऱ्यातील लोक जास्त शेती करतात. आता दुपारचे वाजलेत 3 आणि आम्ही जवळजवळ आलोय 436 किलोमीटर. आणि अजून स्टील ते 21 तास बाकी प्रवास आणि 1174 किलोमीटर बाकी आहे घरी जायला. बहुतेक पाऊस पडतोय असं वाटतंय समोर. आणि आता ड्रायव्हर चेंज झालेला आहे. आज काहीतरी गुढीपाडवा आहे, बहुतेक काहीतरी प्रोग्राम वाटतं. सगळे जसे बैल वगैरे घेऊन चाललेत लोक. सो आता ड्रायव्हर आपला चेंज झालेला आहे. हॅलो. अजून एक पार्टी माणूस बसलेला आहे आपला. हॅलो गाईज. सो आतापर्यंत साताऱ्यापर्यंत ॲक्च्युली रोड चांगला होता आणि नंतर साताऱ्यानंतर मग खूप डायव्हर्जन्स वगैरे आहेत.
आणि आता कर्नाटक बॉर्डर चालू झाल्यापासून जरा रोड चांगला आहे बऱ्यापैकी. सिमेंटचा रोड आहे. बहुतेक पाऊस आता नुकताच पडून गेला आहे, कारण रोड तुम्ही बघू शकता पुढे पाणी दिसतंय. आता इथूनच पुढे पाऊस सुरू झाला सध्या, त्याच्यामुळे पाणी आहे बघ. मागे होतं गरमी आणि इथे पाऊस. गाडी चालले ना, पाऊस चांगलाच सर पाऊस सुरू झाला इकडे पडायला. लाइटनिंग चमकलं रे, पाऊस जोरात आहे. आरामात चालू सुद्धा, हळूहळू चालू होता, फास्ट नको चालूस, कारण नुसतं ते ना ते पेट्रोल वगैरे पडलेलं असेल ना तर थोडंसं लीक होतं. सध्या कसं वाटतंय? एक नंबर भारी ना. पाऊस जोरात सुरू झालाय, वायपर चालू करायची गरज लागते आम्हाला. वा काय एकदम भारी मोठं झालाय सध्या. काय मला काहीच दिसत नाहीये, मी अंदाज चालू. ऍक्च्युली मोबाईल मध्ये दिसतंय थोडंफार, पण असं बघितलं काही कळतच नाही. ऍक्च्युली दिसतच नाही, एवढा जोरात पाऊस आलाय आणि आजूबाजूला पूर्ण पाऊस झालाय. मगाशी दिसत होतं, आजूबाजूला काहीच दिसत नाही. एक काम करो, गाड़ी लेफ्ट में लो. अरे कुछ लेफ्ट में लो, लेफ्ट में लो, लेफ्ट में लो. पीछे से गाड़ी आ रही है क्या? नहीं आ रहा, लेफ्ट में लो. लो लेफ्ट में लो, हेलो लेफ्ट में लो, हेलो लेफ्ट में, हेलो और लो, और चलो अभी स्लो चलो, स्लो चलो, आगे चलो, अभी धीरे धीरे आगे चलो. ब्रिज से नीचे चलो, ब्रिजच्या खाली जाऊया, मग थांबूया. जोरात आला पाऊस, तर जाऊ पुढे. ब्रिज क्रॉस करू आणि नंतर मग थांबू लेफ्ट साईडला. नाही ब्रिज खाली जाऊ, ब्रिज खाली जाऊ आणि थांबू. पाणी वाहतंय, एवढा जोरात पाऊस पडलाय की अक्षरशः पाणी आहे रोडला. वादळी पाऊस आहे, वादळी पाऊस. दादा काय दिसत नव्हता म्हणून मी थांबवली गाडी. रिस्क नाही घेऊ शकत नाही. भारी वाटते ना. अरे विद्यालय आहे ते. आता आम्ही थांबलोय चहा प्यायला. संध्याकाळचे वाजले 5:10 आणि आम्ही जवळजवळ 572 किलोमीटर. सो जरा आराम चाललाय. हो, केक कसा खाणार आपण? नमस्कार मंडळी. तर आता संध्याकाळचे वाजलेत 5:30 आणि आम्ही पोचलोय जवळपास हुबळीच्या थोडं अगोदर आहोत. आणि अजून पाऊस पडतो इकडे. पाऊस पडतो इथे. मस्त वातावरण एकदम छान. चाय वगैरे प्यायलो आम्ही. आणि आता जवळजवळ 1043 किलोमीटर बाकी आहेत आणि दाखवत आहे 19 hours 14 minutes. सो आता अजून आम्ही 8 वाजेपर्यंत चालवणार गाडी, नंतर थांबणार, स्टे करणार. सो मध्ये मध्ये डायव्हर्शन्स खूप आहेत, त्याच्यामुळे जरा स्लो झाला आहे स्पीड. रोड चांगला आहे पण डायव्हर्शन्स खूप आहेत, त्याच्यामुळे जरा थोडा वेळ चालला आहे. बाकी चांगला आहे, प्रवास चालला आहे. बघूया 8 वाजेपर्यंत किती जातो. अजून हॉटेल काही बुक नाही केलं आहे. सो 6:30-7च्या आसपास आपण हॉटेल बुक करायला बघायला सुरुवात करूया ना, म्हणजे कळेल आपल्याला. सो 7च्या आसपास बघायचं 50 किलोमीटरच्या रेंजमध्ये हॉटेल कुठे आहे आणि तसं बुक करायचं आणि मग जाऊन राहायचं. बघूया, चला. नमस्कार मंडळी. तर फायनली आम्ही पोचलो कर्नाटकमध्ये. चित्रदुर्ग म्हणून जागा आहे. तर 9 वाजता पोचलो आम्ही. सकाळी 5 वाजता निघालो होतो
मधी 2-3दा वगैरे थांबलो. एकदा दुपारी जेवायला, नंतर संध्याकाळी चहा प्यायला आणि परत सकाळी एकदा नाश्ता करायला थांबलेलो. सो टोटल एक 16 तास गाडी चालवली आम्ही आणि 800 किलोमीटर अंतर आलो आम्ही. सो हुबळीपासून रस्ता चांगला आहे व्यवस्थित त्यातल्या त्यात, पण हुबळीच्या अगोदर सातारा आणि हुबळीच्या आय थिंक मध्ये खूप हे आहेत डायव्हर्जन्स आहेत, त्याच्यामुळे खूप मग हळूहळू यावं लागतं. आणि बाकी रोड तसा चांगला आहे, प्रवास तसा चांगला झाला, एवढा काय त्रास नाही वाटला. सो आज पहिला दिवस 800 किलोमीटर आम्ही आलो आणि आता आम्ही 9 वाजता थांबलो आहे हॉटेलमध्ये. इथे हॉटेल आहे माय स्पेस म्हणून. छान हॉटेल आहे. आम्हाला 2600मध्ये हॉटेल मिळालं 3 जणांना आणि छान हॉटेल आहे. म्हणजे जर तुम्ही कधी प्रवास करता ह्या रूटने जर थांबणार असाल इथे तर चांगला ऑप्शन आहे हॉटेलमध्ये थांबायचा. चला आता बघूया पुढच्या भागात. उद्या केरळला कसं पोचू दे, कारण आता जवळजवळ 800 किलोमीटर बाकी आहे प्रवास करायचा. तर बहुतेक बघूया, जर रस्ता चांगला असेल तर उद्या पोचू आम्ही संध्याकाळी, अदरवाईज मग शनिवार उजडेल बहुतेक. चला, धन्यवाद.